एकनाथ शिंदे यांच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे हे या बैठकीला अनुपस्थित असतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात असंही समजतंय। आता सध्याची अपडेटेड माहिती हीच आहे। एकनाथ शिंदे यांना अशक्तपणामुळे आणि ताप वारंवार येत असल्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर पुढील उपचार काय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महायुतीला मोठं यश विधानसभेमध्ये मिळालं। विधानसभेनंतर यश मिळाल्यानंतर प्रश्न उरला तो मुख्यमंत्री पदाचा। मुख्यमंत्री पद हे भाजपाकडेच जाईल आणि मुख्यमंत्री पदासाठी माझा कोणताही हट्ट नसल्याचं आणि भाजपा जी भूमिका घेईल ते मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं आणि लगोलग त्याच्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी दरेगावी गेले। त्याच्यामुळे ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती आणि आता आपण पाहतोय त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल जोडले गेले आहेत। विशाल, ज्युपिटर रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर पुढील घडामोडी कशा घडू शकतात? त्यांच्या तब्येतीनुसार जर त्यांना ॲडमिट करून घेतलं किंवा आणखीन काही उपचार करावे लागले तर मग शपथविधी आणि या सर्व गोष्टी या सगळ्यांचा ताळमेळ कसा बसवेल? महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आता एकनाथ शिंदे जे आहेत ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये आता त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते करण्यात येत आहेत। खरं पाहिलं तर मागचे जवळपास 3 ते 4 दिवस एकनाथ शिंदे यांना अंगामध्ये ताप आणि अशक्तपणा जो आहे तो जाणवत होता। त्यांच्या मलेरिया आणि त्याचबरोबर डेंग्यूच्या टेस्ट देखील करण्यात आल्या, मात्र त्याचे रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आल्याचं समोर आलं। मात्र त्यांचे जे प्लेटलेट्स आहेत ते कमी जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्यांना अशक्तपणा जो आहे तो जाणवत होता आणि अंगामध्ये ताप देखील होता। डॉक्टरांनी वेळोवेळी चाचण्या केल्या, मात्र औषधांचा फरक जो आहे तो जाणवत नव्हता। अँटीबायोटिक्स ज्या आहेत त्या देण्यात आल्याचं होत्या, मात्र त्याचा देखील काही परिणाम जो आहे तो जाणवत नव्हता। अखेर आज सकाळी देखील डॉक्टरची एक टीम जी आहे ती त्यांच्या इथे पोहोचली होती आणि त्यांनी संपूर्ण तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की आपण रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच एकनाथ शिंदे जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत। त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता एकनाथ शिंदे यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती देखील मिळत आहे। मात्र काही आज सकाळपासून देखील त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरूच होत्या। ते सुहास कांदे असेल, भारत गोगावले असेल यांसारखे नेते जे आहेत त्यांना भेटीसाठी येत होते। त्याचबरोबर काल देखील अनेक नेते जे आहेत त्यांना भेटले होते। त्याचबरोबर दरे गावामध्ये असताना देखील दीपक केसरकर जे आहेत ते त्यांना भेटीसाठी आले होते, मात्र त्यांची तब्येत त्या ठिकाणी ठीक नव्हती, त्यामुळे त्यांची भेट देखील होऊ शकलेली नाही। मात्र ते ज्यावेळेस दरे गावातून आले त्यावेळेस देखील ते घरामध्येच होते, कोणाच्या भेटीगाठी शक्यतो टाळत होते। श्रीकांत शिंदेच नेत्यांशी भेटीगाठी त्याचबरोबर बैठका करत होते, मात्र त्यांची तब्येत जी आहे ती काही सुधारत नसल्यामुळे अखेर डॉक्टरांनी त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला। महत्त्वाचं म्हणजे आता 5 तारखेला शपथविधी होणार आहे आणि 5 तारखेला शपथविधी होत असताना तिथे एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे। मात्र आता डॉक्टर नेमकं काय त्यांना सल्ला देत आहेत, आराम करण्याचा सल्ला देत आहेत की ते त्या ठिकाणी जाऊन त्या शपथविधीला उपस्थित राहतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये जो पेच निर्माण झालेला आहे नेमकं मागे तब्येत कशी आहे?